विधानसभेच्या जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा। लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि अहमदपूर जागेवर दावा। 3 मतदारसंघांमध्ये जागा मिळाली पाहिजे, सुषमा अंधारे यांची मागणी। इंदापूर विधानसभेच्या संदर्भात शरद पवार यांचं मोठं विधान। पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच उमेदवारीचा निर्णय घेऊ। पवारांच्या या विधानानं हर्षवर्धन पाटलांची धाकधूक वाढली। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार। राष्ट्रवादीला रामराम करून चिंचवड विधानसभेतून लढण्यास इच्छुक। उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी महायज्ञ सोहळा। सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला महायज्ञ। महायज्ञामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती। बीडमध्ये नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा। सकल मराठा समाजाची नारायणगडावर बैठक संपन्न। राज्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज गडावर एकवटणार। चंद्रपूरमध्ये 2 ऑक्टोबरला ओबीसी महाएल्गार मेळावा होणार। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा। हिंगोलीमध्ये भव्य विपश्यना केंद्राचं भूमिपूजन। आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून विपश्यना केंद्राचं भूमिपूजन। सोलापूर मध्य विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस। सोलापूर मध्यवर नरसय्या आडम यांचा दावा। लोकसभेला विधानसभेच्या संदर्भात आश्वासन दिल्याचा केला दावा। मोहोळमधून माजी आमदार रमेश कदम निवडणूक लढवणार। रमेश कदमांनी बोलून दाखवली निवडणूक लढण्याची इच्छा। कराड दक्षिणच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तणावाची शक्यता। काँग्रेसच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनरबाजी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इंद्रजित गुजर यांचं मिशन विधानसभा असे झळकले बॅनर। पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबरला वाशिमच्या दौऱ्यावर। वाशिमच्या पोहरादेवीत दौऱ्याची जय्यत तयारी। सभामंडप, हेलिपॅड, रस्त्याचं काम जवळपास पूर्ण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।